गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आम्ही आज चाललोय, कुठे कुठे चाललोय आपण? चाललोय आता गाडी बघायला चाललोय आणि देवीच्या पाया पण पडायला चाललोय. आम्हाला पालखीला जायला भेटलं नाही म्हणून आम्ही दुसरीकडे चाललोय. आणि दुसरीकडे अजून काय काय घ्यायला चाललोय, अजून काय 2-4 काम आहेत ते पण करून घेतो. तो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि आज मी, हे आणि माझा भाव, आम्ही तिघच आहेत. तर ब्लॉग बघतच राहा. गाईज, आम्ही आता आलेलो आहे. रॉक्स पण आहे आणि स्कॉर्पिओ. आपल्याला जे गाड्या पाहिजे त्याच गाड्या एन पण आहे आणि रॉक्स पण आहे. कुठं लावायची गाडी याला ऑन दे ना. आता शोरूम मध्ये आलेलो आहोत. आता बघूया गाडी काय समजलं ना. Z6 गाईस, धनु अख्खे दरवाजा खोलते बोल ना. हा मागचा मागे तुला बसायचंच नाही ना. मागे तुला बसायचं नाही ना. गाईज, शायनिंग मारताय रे बापे. चांगलं आहे ना. मस्त गाडी आहे, बघू शकता. आणि हे क्लिप पण येते. थर्ड टॉप आहे ना. जास्त फरक नाही याच्यावरती. पुश बटन दिलं फक्त. हां, ओ टॉप मॉडेल तुम्हाला आवडली का? ना बघतोय ना. आवडली म्हणजे आवडली. गाडी दाखव, पुढून दाखव. थर्ड रो ला थांब, बघू आतमधून कसे. 5 सीटर आहे का फक्त? Z2 पासून मॅन्युअल मध्ये डिझेल चालू होते. काहीच नाही, मस्त वाटते. गाड्यांचं आपल्याला काही समजत नाही. कुठली पण घेतली तरी मी बसेल, नाही घेतली तरी चालेल, कारण गाडी जमतच नाही, उलटी होते मला. बसून काम करू आपण. सर मॅन्युअलचा रिझन काय माहिती आहे? आम्ही मॅन्युअल आणायचो. तर नाही, आता धनु स्टेरिंगवर बसायला चालली आहे. धनु आमची गाडी चालवणार आहे आता, बघू शकतात. धनुला गाडी येते, आमचं ड्रायव्हिंग येते बाई. बापरे, लाईटी बिटी लावले जरानी. ए ब्लॅक घोडा तुझा. ये नहीं मेरा ब्लैक घोड़ा. हो ये नहीं है मेरा ड्रीम बहुत अलग है. क्या है मेरा ड्रीम? मैं नहीं बताऊंगा. क्या है?
इथे हा भाग पण भरपूर मोठा आहे. स्पेस भरपूर आहे. स्पेस आईस पाईस आहे. 7 सीटर आहे ना. ही कोटेशन घेऊ. आहे मस्त आहे. हाईट वगैरे हाईट बॉडी चांगली गाडीची. म्हणजे फॅमिलीसाठी बरोबर आहे. तुम्हाला 20 लाख 20 65 आहे. 20 आहे ना तर लाख रुपये आहे. नाही तर तिथे ॲडजस्ट होऊन जातो. गाडी सोडू ना. तुम्हाला अवेलेबल टाकायची गरज पडणार नाही. लेगल सीट्स टाकायची गरज नाही पडणार. वरचा खर्च तुमचा वाचतो. मॅन्युअल काय कोटेशन. गाडीतला काही कळत नाहीये. बट यांनी जी बघायला घेतली तिच्याहून जास्त मला माझा ड्रीम आहे एक कार. ती तर मी घेऊन राहील आता नाही पण नंतर. आणि ती माझ्या सासऱ्याकडून किंवा पप्पांकडून अजिबात नाही. आम्ही दोघं घेऊ तेवढी चॅलेंज मी केलेलं आहे. तर आम्ही ते नंतर म्हणजे आता लग्नानंतर बघू 1-2 वर्षात. ती एक ड्रीम आहे तिथं घेणारच आहे मी. यांना काय घ्यायचं आहे ते घेऊ दे. माझी जी काय आहे ती मी नंतर डायरेक्ट धप्पा देणार आहे. सो त्याच्यासाठी कॅपेबल तर आहेत दोघे आम्ही. बघूया आता यांची कार काय करतात हे आणि नंतर तुम्हाला दाखवते. आत्ता माझ्या हातात आलेले आहेत हे. कधीपासून येत नव्हते. गाडी चालवतो काही सध्या माझे केस खराब झाले. काय हो आपला ड्रीम वेगळा आहे ना. आमचा ड्रीम त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण सध्या आम्हाला गरज आहे गाडीची गरज आहे. म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीला म्हणून ही बघितली. बट आमचं स्वप्न वेगळं आहे. ती गाडी तर आम्ही लवकरच सांगितलेलं आहे तसं आम्ही घेऊ. नाव नाही सांगणार काही सांगणार नाही. डायरेक्ट भेट दिसेल तेव्हा आम्ही दाखवू. काहीच तनु पाया पडते आईच्या. खूप सुंदर. कसा वाटला. मस्त वाटला. काढतो ना. मला पाया तर पडू दे आधी. मस्त आहे. मस्त आहे ना. आता चाललोय. आईला बाय बाय बोलतो. बाय बाय. किती सुंदर दिसते इथून बघू शकतात. काम है गुरुदेव मंदिर में, परसों काम है शिवाजी चौक में, परसों काम है चरनीपाड़ा में. गाईज बघितलं असेल तुम्ही मंदिर खूप छान आहे. आणि अचानक मध्ये मंदिर दिसलेलं आहे कारण मला काय माहीत नव्हता. आणि यांनी मंदिराचा शोध काढलेला आहे. हा कोणाचं तरी गाव आहे वाटतं. तर सो त्या गावामध्ये आम्ही आलोय. कोलीवाडा आहे का हा. अच्छा कोलीवाडा आहे हा कोणाचा तरी म्हणजे. आणि एकदम गावाच्या आतमध्ये मंदिर. हा छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे. मला पालखीला जायला भेटलं नाही काय कारण असतं. तर सकाळी भरपूर रडली मी की जायला भेटला नाही. बट आता मला भेटला. म्हणजे मला असं वाटत होतं की राग आलाय का आला असं पण नाही आलाय. काय योग्य नसेल तिथे. बट मला काय वाटलं असं म्हणून मला इथे बोलवला. मस्त वाटलं जवळपास दर्शन भेटला. सो बघू आता ब्लॉग पुढे काय होतो काय नाही. आम्ही कुठे जातो कुठे नाही. आता आम्ही नाश्ता करू आणि पहिला घरी जाऊ कारण भरपूर लेट झालेलं आहे आम्हाला. सो बघत राहा. गाईस धनुने आमच्या काय घेतलंय. किटकॅटचं बाऊल. ओ माय गॉड. चॉकलेट बिकलेट खायला लागले कल्याणला येऊन. तर गाईस आता आम्ही काय प्राईस घेऊन घरी जायचं. तर गाईस आता आम्ही प्राईस घेतोय आणि घरी जातोय. तर
लागतो धनु चांगला लागतो का मस्त आहे माय गॉड चांगला आहे खाऊन बघ लावा दा दूध भी दे क्या ब्राउनी आणि बिस्किट आहे केक आहे चांगलं आहे रे खाऊन बघ ना मस्त आणि सगळे किटकॅट खाऊन घेतलं. तू खा ना लवकर पटापट पाहिजे दादा हाय काय कसे सगळे माझं नाव आणि पण एक छोटा मोठा आर्टिस्ट या ना मग. हा एक सोबत नाही म्हणजे छान जोडी नाही आम्ही तेच आमची आणि दाखवतो तुम्ही खूप छान दिसतात सोबत म्हणजे खूप छान जोडी वाटली मला म्हणून मी सोबत समोर आलो है ना नाव काय तुमचं अरे तू काळस अरे चालेल घे सध्या माझा बंद पडलं म्हणणार माझं 17 चालेल आम्हाला असं काय नाही नाही काय खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांना भेटून आणि माझं नाव प्रेम आणि मी एक आर्टिस्ट आहे माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असतील काय का गणूचं मला असं तुम्ही ओळखणार नाही बट एक मिनटं दाखव आम्ही पेजवर दाखव आम्ही ओळखतो व्हिडिओ म्हणजे तुम्ही जर अशी रील्स बघतात तर तुम्ही मला तू जास्त रील्स बघते ना काय जी रील बघते का माहिती हा ही माझी आयडिया आहे आयडिया म्हणजे नाही हा बघितलेला आहे तर गाईज यांच्या पेजला जाऊन फॉलो करा खूप सारे सबस्क्रायबर आले पाहिजे सबस्क्रायबर्स गरजेचे आहेत कारण की फॉलोअर्स थोडेफार 27 बघून घ्या आणि भरपूर जणांनी फॉलो करा गरीब माणसाला असं सपोर्ट करा आणि गरीब नाही आपल्या माणसांना सपोर्ट करा असंच करा आणि मला छान वाटलं तुम्हाला भेटायला खूप गोड दिसतात गाईज आम्ही आता कल्याणला आलेलो आहे फायनली नाश्ता करायला. आता यांनी नाश्ता केलेला आहे. मी आता थोडाफार चॉकलेट्स आणि फ्राईज मी सगळं घेते ना. मग आम्ही जाऊ घरी जायचं आहे ना. घरीच जायचं आता नाश्ता करून घरीच जायचं आहे आपल्याला कारण की खूप लेट झालं आहे आणि मला भरपूर काम आहेत उद्या सो आणि परवा आमचा एक प्लॅन आहे तर त्याचा तर ब्लॉग येईलच लवकरच. ते सांगणार नाही ते आम्ही सिक्रेट आहे ते डायरेक्ट रिव्हील नाही करायचं ते आमच्या पेजवर रिव्हील होणार यूट्यूबच्या आणि कसल्या यूट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या. येस सो चला रँडम आहे बट क्यूट यांना पण दाखवा आपल्या आई. हालत बघू शकतात कशी झाली आणि मला भरपूर चक्कर आली होती त्या गाडीमध्ये. भरपूर ट्रॉफिक होती कल्याणला. अँड आता आम्ही घरी पोचलेलो आहेत. सगळं आवरून सगळे गाऊन बिऊन ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल ते घातलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटतंय? यांना पण चक्कर आलेली मला पण चक्कर आलेली गाईस. तर आता हा पूर्ण ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगू शकतात तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये. हे कसे बघतात माझ्याकडे काय बघतात तर तुम्ही विचार करत असाल कार कोणासाठी घ्यायला घेतले काय घेतले तर ते सस्पेन्स आहे. सिक्रेट आहे सगळं काय सिक्रेट आहे. हळूहळू समजेलच तुम्हाला. तर फक्त आम्ही बघितली आणि कोटेशन काढून आणलंय. तर आता बघूया घरातल्यांशी बोलू आणि मग त्यानंतर डिसाईड करू सस्पेन्स काय त्याच्यात मग काय नक्की तीच आहे का दुसरी. अरे यार मग सस्पेन्स नाही मग ब्लॉग का काढलाय त्याचा. सस्पेन्स काय मतलब काय सस्पेन्स असतो तेवढं बोलायला कशाला लागलं पाहिजे. चोप जे मेन सस्पेन्स आहे त्यांना काय माहितीच नाही. कुछ नहीं सस्पेन्स चोप रिव्हील कर रही तू. अरे दो मेरी फॅमिली कुछ नहीं बसल्यात बघा कसे आहे. त्यांना आहे काय माझ्या घरी बसले की काय. ज्यादा हो रहा है बैग से पंखा नहीं है. हाँ ज्यादा हो रहा है. सो गाईज इथेच व्लॉग एंड करते. कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि न्यू असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चलो बाय बाय.